हॅलो एव्हरीवन, माझं नाव ऐश्वर्या. तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन जाहिरात घेऊन आलो आहो. द सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सिंधुदुर्ग. रिक्रुटमेंट ही क्लर्क या पदाकरिता आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन स्टार्ट डेट इथे दिलेली आहे 5/9/2025. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशनची लास्ट डेट जी दिलेली आहे ती 30/9/2025. ही परिपूर्ण जाहिरात जी आहे ती क्लर्क या पदाकरिता आलेली आहे. आपण आता काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे ते बघूया. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. इथे वेबसाईट देखील दिलेली आहे आणि टोटल वॅकन्सी आहेत ह्या 73. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते मी तुम्हाला सांगते. एज्युकेशन ग्रॅज्युएशन लागणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन देखील चालेल. विथ मिनिमम 40% मार्क शूड हॅव रिक्वायर्ड. अँड त्याच्यानंतर जे आहे की MSCITचं किंवा कुठल्याही कम्प्युटर क्षेत्रातील सर्टिफिकेटची इथे कंपल्सरी केलेलं आहे. कॅन्डिडेट शूड हॅव होल्ड द MSCIT ऑर एनी अदर सर्टिफिकेट इन अ कम्प्युटर IT ऑफ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन. इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट तरी असावं. आता इथे आपण एज लिमिट बघूया. मिनिमम 21 इयर्स आणि मॅक्झिमम 38 इयर्स ही एज लिमिट आहे. त्याच्यानंतर आपण अप्लिकेशन प्रोसिजर, इथे अप्लिकेशन प्रोसिजर दिलेली आहे. अप्लिकेशन रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ फीज, डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड अशा 3 स्टेपमध्ये हा फॉर्म भरला जाईल. आणि परत फोटोग्राफसाठी जे स्पेसिफिकेशन लागतात तुम्ही बघू शकता, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील. आणि परत इथे डिक्लेरेशन पण दिसते. हँड रिटन डिक्लेरेशनचं फॉर्मॅट देखील इथे दिलेलं आहे, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया एक्झाम पॅटर्न. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेमेंट अप्लिकेशन फीज. जे क्लर्क या पदाकरिता जे अप्लिकेशन करणार आहेत त्यांच्यासाठी पेमेंट करावं लागेल 1500 प्लस 80% GST. ओके. त्यानंतर बघूया इथे फोटोग्राफ इमेजचं स्पेसिफिकेशन दिलेले आहेत, जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहेत ते. आणि परत आपण बघूया की सिग्नेचर, थंब इम्प्रेशन पण तुम्हाला द्यायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन पण इथे तुम्हाला फॉर्म भरताना हे करायचं आहे, अपलोड करायचं आहे. तर काय स्पेसिफिकेशन आहेत ते इथे लिहिलेले आहेत. डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत आणि काय स्पेसिफिकेशन असणार आहेत ते देखील इथे दिलेलं आहे. डिटेल PDF आहे ही. आणि आपण परत बघूया की एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, जो की अतिशय महत्त्वाचा विषय असतो. नॉलेज ऑफ बँकिंग अँड कोऑपरेशन, जे की 30 प्रश्न असणार आहेत 30 मार्कांकरिता. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जे की 20 प्रश्न असणार आहेत 20 मार्कांकरिता. थर्ड जो सेक्शन असणार आहे नॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बेस्ड अँड रूरल इकोसिस्टीम, त्याचे 10 प्रश्न राहतील जे की 10 गुणाकरिता असतील. आणि नॉलेज अबाउट मराठी लँग्वेज, ते पण 10 प्रश्न असतील 10 गुणांकरिता असतील. जनरल नॉलेज अँड अवेअरनेस ऑफ करंट अफेअर 10 प्रश्न असतील 10 गुणांकरिता. मेंटल अँड लॉजिकल ॲबिलिटी ऑफ IQ टेस्ट, ते पण 10 प्रश्न असतील 10 गुणांकरिता. अशा प्रकारे जे एक्झाम कंडक्ट होणार आहे ते इंग्लिश आणि मराठीमध्ये होणार आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला टोटल वेळ दिला जाणार आहे 75 मिनिटांचा. द ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी ओनली इन इंग्लिश अँड मराठी लँग्वेज, तिथे दिलेलं आहे. द कॅन्डिडेट हॅव टू स्कोर अ मिनिमम 50%, दॅट इज 45 मार्क्स ॲज अ कट ऑफ मार्क फॉर बिंग अ शॉर्टलिस्टेड फॉर द पर्सनल इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. द बँक हॅज द राईट टू इन्क्रीज ऑर डिक्रीज द कट ऑफ मार्क क्रायटेरिया. तुम्हाला मिनिमम 50% मार्क घ्यायचेच आहेत, तेव्हा तुम्ही जाऊन पर्सनल इंटरव्ह्यूकरिता इलिजिबल असणार आहे. मेरिट लिस्ट त्यांच्या साईटवर लागेल आणि मेरिट लिस्ट ही चेंज होत असते, ती दरवर्षीप्रमाणे चेंज होत असते त्यांच्या क्रायटेरियानुसार. अशा प्रकारे आपण फुल व्हिडिओ आपण इथे बघितला आहे की एक छोटीशी जाहिरात आलेली आहे सिंधुदुर्ग बँकेची, जिथे क्लर्क या पदासाठी आपण अप्लिकेशन करू शकता. तर ज्यांना कुणाला या पदाकरिता अप्लिकेशन करायचं असेल त्यांनी या व्हिडिओला पूर्णपणे बघा, समजून घ्या आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे ह्या ज्या डेट्स आहेत त्या लक्षात ठेवा. 30/9/2025च्या आधी तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे फिल करायचा आहे आणि ॲप्लिकेशन फीज देखील भरायची आहे.
अशा प्रकारे इथे व्हिडिओ मी संपवते. थँक यू.